भाग्याने येईल मोठी समृद्धी, कामातून समाधानाची प्राप्ती. आयुष्य ही अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत ठाऊक नाही. परीक्षा कोणती आहे ते देखील माहीत नसतं. परीक्षेत कोणाची कॉपी देखील करता येत नसते, कारण प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी, कारण या महिन्यात तुम्हाला अशाच विविध परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण डिसेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव या महिन्यात तुमच्या तृतीय स्थानात म्हणजे परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे कठोर परिश्रम करून संकटातून मार्ग काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. त्याच पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित व प्रगल्भ होणार आहे. केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्यापासून फळं नक्कीच मिळतात, ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. सोबतच ते तुमचे भाग्येश देखील आहे. ते या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे. त्रिकोणाचे स्वामी केंद्रात आल्यामुळे तो एक लक्ष्मी योग होत आहे. विशेष बाब म्हणजे शुक्रदेव 2 तारखेला तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. तेथून तुमच्यासाठी धनसमृद्धीचे मार्ग अधिक प्रशस्त होतील. धनसमृद्धी येणं, योग्य प्रमाणात बचत होणं, कुटुंबातील आनंदाचं वातावरण टिकून राहणं, कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं, अशा अनेक दृष्टीने हा डिसेंबर महिना कन्या जातकांसाठी लाभदायक आहे असं आपण म्हणू शकतो. या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमचे राशी स्वामी स्वतः परिश्रम स्थानात विराजमान आहे. विशेष बाब म्हणजे वेळेश देखील तिथेच आहे, ज्यामुळे एखाद्या गोष्टीवर तुमचा मोठा खर्च होऊ शकतो. मात्र त्या खर्चातून, त्या परिश्रमातून तुम्ही यश देखील गाठणार आहात. योग्य पद्धतीने योग्य खर्च किंवा व्यावसायिक कारणासाठी केलेला खर्च हा कधीही योग्य मानला जातो. त्या पद्धतीने तुमचा खर्च होईल आणि परिश्रम देखील तुम्ही करणार आहात. थोडक्यात या दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. तुमचे वास्तू अधिपती गुरुदेव भाग्यस्थानात विराजमान आहे. विशेष बाब म्हणजे भाग्येश देखील महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या चतुर्थ या केंद्रस्थानात तर 2 तारखेपासून पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान असतील, ज्यामुळे वास्तू वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील. घरातील आनंदाचं वातावरण टिकून राहील. अर्थात भांड्याला भांडं लागणं हा विषय वेगळा असतो, तरीसुद्धा तुमच्या घरात आनंदमय वातावरण असेल, ज्याला टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक कलेच्या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक म्हणता येईल. त्याशिवाय मॅनेजमेंट किंवा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील काळ उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी या काळात यश मिळवतील. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. तर जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना परदेशात जाण्याच्या संधी प्राप्त होतील. शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते, ही बाब लक्षात घ्या.
आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी काळ थोडा काळजीचा राहील, कारण आरोग्यविषयक काही प्रश्न तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. विशेषतः संधिवात वाढणं किंवा हाडदुखी वाढणं ही समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचा विचार करावा, नाहीतर कर्ज टाळणं हे कधीही योग्य असतं. कोर्टात एखाद्या केसवर कामकाज सुरू असेल, त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढलेली आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ शुभ व प्रगतिकारक आहे असं आपण म्हणू शकतो. मग तुम्ही नोकरीपेशा असाल तर नोकरीत यश मिळेल, उन्नतीच्या संधी प्राप्त होतील किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं प्रेझेंटेशन इतरांपेक्षा वेगळं आणि चांगलं असेल. व्यावसायिक जातकांना व्यवसायात भाग्याची साथ मिळेल. तुम्ही व्यवसायात गेली अनेक वर्ष परिश्रम करीत आहात, मात्र अचानक जेव्हा भाग्य साथ देतं तेव्हा केलेल्या परिश्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं. यशाचा आनंद मिळतो. तसाच आनंद कन्या जातकांना या महिन्यात प्राप्त होणार आहे. मात्र त्याबरोबरच व्यवसायात कुठेतरी फसवणूक होण्याचे योग देखील नाकारता येत नाही. त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना, कुणाला पैसे देताना थोडा विचार करून निर्णय घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात देवगुरु बृहस्पती विराजमान आहे, जे केंद्राचे स्वामान असून त्रिकोण स्थानात विराजमान असल्यामुळे हा एक लक्ष्मीनारायण योग इथे निर्माण झालेला आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. चतुर्थेश आणि भाग्येश यांच्यामध्ये महिन्याच्या पहिल्याच दिवशी परिवर्तन योग असून 2 तारखेपासून तुमचे भाग्येश पंचम स्थानात म्हणजे भाग्याच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे तुमचं भाग्य प्रचंड प्रबळ होणार आहे. असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी आहे. तुमच्या राशीवर देखील गुरुदेवांची दृष्टी आहे. राशी स्वामीवर, कर्मेशावर देखील त्यांची दृष्टी आहे. त्यामुळे योग्य आणि नियोजनबद्ध कर्म तुम्ही करणार आहात, त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो. विशेष बाब म्हणजे कन्या राशीसाठी अकारक असलेला ग्रह जो अष्टमेश आणि अष्टमाचा अष्टमेश असलेला मंगळ ग्रह लाभस्थानात विराजमान आहे. लाभस्थानात सर्वच ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतात. हा मंगळ नीचीचा देखील आहे, मात्र तो लाभस्थानात असल्यामुळे तिथे त्याची नकारात्मकता कमी होते. परिणामी तो लाभ द्यायला किंवा इच्छापूर्ती करायला बाध्य होतो. त्याचे शुभ प्रभाव कन्या जातकांना प्राप्त होईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्ययेश रविदेव परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे. दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या सुखस्थानात प्रवेश करतील. अर्थात प्रवासावर खर्च होणं, घरात एखादी नवीन वस्तू आणणं, घराचं नूतनीकरण करणं असे काही खर्च तुमच्यासाठी दिसून येत आहेत, ज्यांच्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती देखील होईल. म्हणून तुम्ही ते खर्च करायला हवेत. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 6, 15 आणि 24 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तर 4, 13 आणि 22 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील.
म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून या महिन्यात वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे. या काळात भगवान विष्णू, देवी पार्वती, भगवान महादेव, अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्र साधना, पवित्र नदीतील स्नान, तीर्थयात्रा, धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या. तसंच चुकूनही कुणाची निंदा नालस्ती करू नये, चुकूनही खोटं बोलू नये. सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे. त्या मंत्राचा तुम्ही दररोज 108 वेळा किंवा किमान 11 वेळा जप करावा. त्यातून कन्या राशीच्या जातकांना ओम धनाय नमो नमः हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा जाप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून हा उपाय नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2024 कसा राहील यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. वार्षिक राशी भविष्य देखील आम्ही अपलोड केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये शुभम भवतु अवश्य लिहा. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.